वैष्णवी हगवणे यांचं अगदी 9 महिन्याचं बाळ जे आहे ते हगवणे कुटुंबाकडे नाहीये आणि वैष्णवीच्या देखील कुटुंबाकडे नाहीये। खरं तर हे बाळ कुठं आहे याचा आपण TV9 न शोध घेतलेला आहे। तर हे जे घर दिसतं हे हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आहेत आणि त्यांचं हे घर आहे आणि ह्या घरात ते बाळ असल्याची माहिती आपल्याला समजते। खरं तर पवळे म्हणून आडनाव असलेले हे व्यक्ती आहेत, अण्णा पवळे आणि अमित पवळे हे हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आहेत आणि यांच्याकडे हे बाळ असल्याची आपल्याला माहिती समजते। आपण या ठिकाणी पाहतोय की काही नागरिक या ठिकाणी दिसतायत। अण्णा पवळेंचं घर आहे काय? अण्णा पवळेंचं तुमचं नाव काय? अमित पवळे। हे तुमचंच घर आहे का? जे वैष्णवी हगवणे आहेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांचं 9 महिन्याचं बाळ तुमच्या घरी असल्याची माहिती समजते? आमच्याकडे होतं ते बाळ आहे ना, आमच्याकडे होतं ते रिलेटिव्ह लागतं त्यामुळे ते आमच्याकडे होतं, पण साहेबांना मी सांगितलं नाही का ते आमच्याकडे आहे बाबा। मग आत्ता बाळ कुठं आहे? आता बाळ माझे वडील माझी मम्मी बाळाला घेऊन चौकीला आहे। त्यांना मी नाही का काय संदे बाबा कायदेशीर नाही का त्या बाळाच्या काळजी पोलीस बावधन पोलीस स्टेशनला आहे ते। वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्याकडे हे बाळ कधी आलं होतं? कुणी आणून दिलं होतं? नेमकं काय झालं? बाळ आलेले आपल्याकडे 3 दिवस तुमच्या घरी बाळ होतं? हो 3 दिवस झाले बाळ आपल्याकडे। साहेबांनी विचारलं असं आहे, म्हणलं साहेब बाळ आलेलं आहे, एक बाळाचं बारीक पोर आहे, त्याचं काय दोष आहे, त्याच्या काळजीपोटी ते आपल्याकडे होतं आणि ते रिलेटिव्ह असल्यामुळे ते आपल्याकडे होतं ते बाळ। तर साहेबांचा फोन आला, म्हणलं बाळ आपल्याकडे, साहेब म्हणले नाही का असं काय, म्हणलं तुमच्या ह्यानी काय असं ते नाही का। तुमच्याकडे हे बाळ नेमकं दिलं कुणी? कसं तुमच्याकडे हे बाळ? ते बाळ आधी त्याच्या आत्याकडे होतं, त्या आत्याकडून एका होतं नाही का, ते म्हणले मग ते रिलेटिव्ह कसं पाहिजे त्यामुळे ते आपल्याकडे आलं। चव्हाण म्हणून कोण व्यक्ती होते त्यांच्याकडे बाळ होतं? त्यांच्याकडून नाही, ते आत्याकडून त्यांच्याकडे फक्त गेलं एक थोड्या वेळासाठी होतं नाही का त्यांच्याकडे बाळ, तिथून त्यांनी फोन केला, ते म्हणले बाळ आपल्याला ना रिलेटिव्ह पाहिजे। तर तुम्ही कसपटे कुटुंबीय गेलते, त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला, बाळ रडत होता, त्याचं काय आपल्याला माहित नाही। तुमच्याकडे हे बाळ आलं त्याच्यानंतर तुम्ही 3 दिवस त्या बाळाला सांभाळलं? 3 दिवस सांभाळलेलं आपण। काय बाळाची परिस्थिती होती? रडत होतं किंवा? सुरुवातीला रडत होतं, पण आता बाळ 2 दिवस झाले आपले चांगलं होतं, बाळ एकदम हसत खेळत बाळ होतं। कोण सांभाळत होतं 3 दिवस बाळाला नेमकं? माझी स्वतः आई काळजी घेत होती। आई 3 दिवस झाले बाळाबशीच होती। हो। तुम्ही हगवणे कुटुंबियांचे नेमके कोण आहात? जे हगवणे कुटुंबाचे जे राजा हगवणे ते आणि माझे वडील ते मावस भाऊ लागतात, त्यामुळे त्या रिलेटिव्ह नात्याने ते बाळ आपल्याकडे होतं। ते म्हणजे तुम्ही नातेवाईक आहेत हगवणे कुटुंबियांचे, त्यामुळे सर कसं आहे ते कुठल्या तरी एक नातेवाईकांचं बाळ असतं त्यामुळे ते आपल्याकडे बाळ ठेवलं होतं त्यांनी। हो। तुमच्याकडे कोण द्यायला आलं बाळ? हे ते निलेशच्या तिथे बाळ होतं, त्यानंतर ते रिलेटिव्ह लागल्यामुळे आपण घेऊन। निलेश चव्हाण? नाही ते आपल्याला एवढं काय माहित नाही ते नाही का असं। हा ते त्यांच्या आधी त्या बाळाच्या आत्या होती त्यांची, जी राजा आत्या म्हणजे होती कोण त्यांची, त्याचं मला नाव नाही माहितीचं बी, तिच्याकडे होतं आधी। म्हणजे राजेंद्र हगवणे यांची पुतणीकडे ते बाळ होतं, त्या पुतणीने ते बाळ तुमच्याकडे दिलं? नाही ते आधी निलेश का होतं नाही का, निलेश म्हणलं ते माझ्याकडे नको, ते रिलेटिव्ह बाळ ठेवा। हो म्हणजे निलेश चव्हाण नावाची जी व्यक्ती होती त्यांनी? निलेश नाही, मला चव्हाण नाही सांगता येईल एवढं। त्यांनी तुमच्याकडे दिलं की त्यांच्या आत्याकडे दिलं? नाही मीच आणलं। मग आज सकाळपर्यंत हे बाळ तुमच्याकडे होतं? हो आत्ता 9 वाजेपर्यंत होतं बाळ माझ्याकडेच। पोलीस येऊन घेऊन गेले की तुम्ही पोलीस स्टेशनला ते बाळ घेऊन? साहेबांचा फोन आला, साहेबांना म्हणलं बाबा बाळ आहे ते तुम्ही कसं नियमाने बाळ ते कसं नाही का, बाळाचं बारीक आहे त्याचं नाही का। विभूती साहेब आले, ते मला कॉल केला, मग वडील ते गेलेले तिकडे। हो पोलिसांनी तुम्ही पोलिसांना माहिती दिली की पोलिसांनी माहिती शोधून काढली नेमकं बाळ? मी माहिती दिली ना। तुम्ही स्वतः माहिती दिली? आणि मला नाही का मी एकांचा फोन आला तर म्हणलं बाळ आमच्याकडे, साहेबांना बी सांगा बाबा तुम्ही। हो कुठं नेमकं बाळ ठेवलं होतं? तुमचं घर कुठं आहे? बाळ आपलं हे काय हे घर आपलं आहे, हे समोर दिसतंय ते पतंजली लिहिलेलं तो ते समोर दिसतंय ते घर तुमचं? आपलं घर आहे। तुम्ही स्वतः पोलिसांना कळवलं की बाळ आमच्याकडे आहे आणि बाळ तुम्ही घेऊन जावा असं झालं? अंकुश भाऊंचा मला फोन आलता, म्हणले अमित बाळ, म्हणलं अंकुश भाऊ बाळ आपल्याकडेच आहे, तर साहेबांना सांगितलं तरी चालेल नाही का बाळ, कारण की ते बाळ एक आपण काळजीपोटी आणलेलं होतं, काही त्याच्या मागे आपला येतो एकदम साप होता, बारीक जीव आहे त्याच्यासाठी नाही का। हा मग बाळ 3 दिवस तुमच्याकडे होतं, सुरुवातीला रडत होता, आता बाळ तुमच्यात हे झालं होतं? आपल्या गाले असून काय आलंय, त्याला बारकं बळ आहे, त्याला जीव लागले की ते राहणार ना, त्यामुळे ते बाळ आता व्यवस्थित होतं 3 दिवस। हा त्यामुळे आता माझी आई आणि वडील ते दोघं घेऊन गेलेले साहेबांसंग बाळाला घेऊन। हा मग ते आता पुढे कसं काय तुमच्या नियमानुसार बघू आपण काय असं ते। आपण पाहतोय की हे हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आहेत। तुमचं आडनाव काय म्हणलं? पवळे। अमित पवळे? पहिलवान अमित पवळे। पहिलवान अमित पवळे आहे ते, आणि यांच्या घरी 3 दिवस हे बाळ होतं, वैष्णवी हगवणे यांचं 3 दिवस बाळ होतं। आज सकाळी या ठिकाणाहून ते पोलीस बाळाला घेऊन गेलेले आहेत आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती चालू आहे असं सांगितलं जात आहे। मात्र बाळ कुठं आहे, वैष्णवीचं बाळ नेमकं कुठं आहे ते सापडत नव्हतं, आता हे बाळ सापडलेलं आहे आणि
हे बाळ जे आहे ते या पवळे कुटुंबियांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि तुमचे आई वडील पण पोलीस ते कारण की काय त्याची लढा लागलेला आईचा, त्यामुळे आईला म्हणलं तू स्वतः घेऊन जा त्याला, नाही का, कारण की जेणेकरून ते रडायला नको, त्यामुळे आपण स्वतः आई वडिलांना मी पाठवलेलं आहे त्यांच्याकडे. म्हणजे तुमच्या आईचा लढा लागला 3 दिवसात त्या बाळाला. बार खेळायला लागणारच ना, त्यामुळे आई आणि वडील माझे दोघं बी गेलेले. नक्कीच आपण पाहतोय की आता जे वैष्णवी हगवणे यांचं 9 महिन्याचं छोटं बाळ जे होतं ते पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढची कायदेशीर प्रक्रिया केली जाते. मात्र गेल्या 3 दिवसापासून नेमकं हे बाळ कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत होता. आता ते बाळ जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आपल्याला समजते. कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.